स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त आयक्यूचे सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 72 57 16 27. पलूसमध्ये पेट्रोल टंचाईच्या अफवेने मोठी खळबळ. पेट्रोल पंपावर नागरिकांची झुंबड. कॅनमध्ये पेट्रोल देण्यास मज्जाव. पलूस शहरासह परिसरात आज सकाळी पेट्रोलचा मोठा तुटवडा निर्माण होणार अशी अफवा वाऱ्यासारखी पसरल्याने सर्वत्र मोठी खळबळ उडाली. या अफवेचा परिणाम म्हणून केवळ शहरातीलच नव्हे तर परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांनीही पलूसमधील पेट्रोल पंपाकडे धाव घेतली आहे. यामुळे शहरातील विविध पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी प्रचंड गर्दी केली असून अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. सोशल मीडिया आणि तोंडी चर्चेद्वारे पुढील काही दिवस पेट्रोलचा पुरवठा विस्कळीत होणार आहे किंवा युद्धामुळे इंधन मिळणार नाही अशा आशयाच्या अफवा वेगाने पसरल्या. यामुळे धास्तावलेल्या दुचाकी वाहनांसाठी नागरिकांनी तातडीने पेट्रोल पंपाकडे धाव घेतली. आपली पाळी लवकर यावी यासाठी वाहनधारकांमध्ये किरकोळ शाब्दिक चकमकही उडाली. परिस्थिती हाताळताना पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांची मोठी दमछाक झाली असून अनेक जण खबरदारी म्हणून आपल्या वाहनांच्या टाक्या फुल्ल करून घेताना दिसले. वाढती गर्दी आणि संभाव्य साठेबाजी रोखण्यासाठी पेट्रोल पंप चालकांनी आता कडक पावले उचलली आहेत. पंपावर गोंधळ टाळण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव बाटली, कॅन किंवा इतर कोणत्याही भांड्यात सुट्टे पेट्रोल देण्यास सक्त मज्जाव करण्यात आला होता. केवळ वाहनांच्या टाकीतच इंधन भरून दिलं जात आहे. यामुळे काही नागरिक आणि पंप कर्मचाऱ्यांमध्ये वादावादीचे प्रसंगही घडत आहेत. मात्र पंप चालक आपल्या निर्णयावर ठाम होते. या परिस्थितीवर बोलताना पेट्रोल पंप चालकांनी स्पष्ट केलं की इंधनाचा कोणताही अधिकृत तुटवडा नसून पुरवठा सुरळीत सुरू आहे. केवळ अफवांवर विश्वास ठेवून नागरिक विनाकारण गर्दी करत आहेत. सध्या पलूस पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांनी कोणत्याही चुकीच्या संदेशांना बळी पडू नये आणि संयम बाळगावा असे आवाहन करण्यात आलं आहे.